हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 5. या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इंटिजर्सची ॲडिशनचे कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. चला तर मग बघा, प्रॅक्टिस सेट 5 मध्ये आपल्याला इंटिजर्स दिलेले आहेत आणि त्यांची ॲडिशन म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर्स आणि त्यांची करायची आपल्याला ॲडिशन. आपण लहानपणापासून नॉर्मल नंबर्सची ॲडिशन वगैरे शिकलेलो आहोत, त्याचप्रमाणे करायचं आहे. पण छोटेसे काही रूल्स, ह्या ट्रिक तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायच्या आहेत. 3 ट्रिक्स देते, त्या कायम लक्षात जर ठेवल्या तर नक्की तुमचं इंटिजरचे ॲडिशन क्लिअर होईल. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट बघा, आपल्याला 8 + 6 दिलेला आहे. आता 8 + 6 हा नॉर्मल नंबर आहे, म्हणून आपण नॉर्मल ॲडिशन करायचे आहे. पॉझिटिव्ह नंबर्सची नॉर्मल जशी ॲडिशन करतात त्याप्रमाणे ॲडिशन करायचे आहे. 8 + 6 किती होतात? 14. बरोबर, ठीक आहे, समजलंय तुम्हाला? पण जर समजा इथे निगेटिव्ह साईन असत्या तर काय करायचं? यासाठी आपण सेकंड सम बघूया. आता सेकंड सम मध्ये काय दिलंय? 9 + -3. बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन डिफरंट साईन दिलेल्या आहेत. तर त्यावेळेला काय करायचं? काही रूल्स तुम्हाला सांगते बघा. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे डिफरंट साईन 2 युनिट्सला असतील, 2 डिजिट्सला डिफरंट साईन असतील, आधी निगेटिव्ह असेल नंतर पॉझिटिव्ह असेल, तरी त्यावेळेला काय करायचं आहे? डिफरंट साईन असेल तर जे डिजिट्स आहेत, म्हणजे हा 3 आणि हे 9, हे जे डिजिट्स आहेत त्या डिजिट्स मधनं मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. बघा, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. तर हा पहिला नियम झाला. डिफरन्स करायचा आहे. काय करायचं आपल्याला? डिफरंट साईन डिफरन्स करायचा आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सेकंड रूल बघा, काय करायचं आपल्याला? सेम साईन असेल, प्लस प्लस, ठीक आहे, किंवा मायनस मायनस. जसं इथे प्लस प्लस दोन्ही साईडला कुठलंही साईन नव्हतं, डिजिट्सला साईन नाहीये, म्हणजे बाय डिफॉल्ट ते कुठलं साईन येईल? पॉझिटिव्ह साईन येईल. बरोबर आहे ना? मग इथे कुठलंच साईन नाहीये, म्हणजे सेम साईन आहे. पॉझिटिव्ह हे सेम साईन आहे. सेम साईन असेल तर काय करायचं आपल्याला? डिजिट्सची ऍडिशन. ठीक आहे, डिजिट्सला काय करायचंय आपल्याला? ऍड. ठीक आहे, जे पण डिजिट दिलेले असतील त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. हा फर्स्ट रूल, हा सेकंड रूल. आणि थर्ड रूल बघा. थर्ड रूल हा सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्हीसाठी सेम आहे. काय तर जो बिगर नंबर असेल, जे 2 डिजिट्स दिलेले आहेत ज्यांचं ऑपरेशन आपल्याला करायचं आहे, या दोघं नंबर्स मध्ये मोठा कोणता आहे? तर 9. तर 9 ला कुठलं साईन आहे? कुठलंच नाहीये, म्हणजे काय असतं ते? पॉझिटिव्ह साईन असतं. तर जे काही आन्सर येईल त्याला बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. ठीक आहे, आन्सरला बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. ठीक आहे, आन्सरला बिगर नंबरचं साईन द्यायचं आहे. समजलंय? पहिला रूल काय? जर डिफरंट साईन असेल, आकड्यांना दिलेलं चिन्ह हे वेगवेगळं असेल, डिफरंट साईन असेल, तर काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन. दोन्ही आकड्यांमध्ये जो मोठा नंबर आहे त्यातनं छोटा नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. ज्या वेळेला साईन सेम असेल, सेम साईन आहे, ज्या वेळेला सेम साईन असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे? जे डिजिट्स आहेत त्यांना ऍड करायचे. ठीक आहे, आणि थर्ड रूल काय आहे? जे आन्सर येईल त्याला जे मोठ्या आकड्याचं साईन आहे, जसं इथे 8 ला काय? पॉझिटिव्ह, म्हणून इथे आन्सरला काय येईल? साईन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह दिलं नाही दिलं तरी चालतं. ठीक आहे, मग ह्या रूल वाईज 9 + -3 हे कसं सॉल्व्ह करणार सांगा बरं? 9 आणि 3 यांना काय? डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन राहिल्यावर आपण काय करतो? बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करतो. बरोबर, सबस्ट्रॅक्ट करतो. मग 9 मधनं 3 गेला, किती येणार? 6. मग आन्सरला साईन कुठला येणार हे मुलांना कळत नाही. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे ट्रिक आहे. जो मोठा आकडा आहे त्याची साईन, मोठ्या आकड्यात 9 आहे त्याला काय आहे? पॉझिटिव्ह, म्हणून इथे काय येईल? पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? ठीक आहे, आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन बघा. 5 + -6. ठीक आहे, 5 आणि 6 यांना साईन कसा आहे?
डिफरंट साइन आहे, वेगवेगळा साइन आहे, त्यावेळेला आपण काय करतो? सबट्रॅक्शन. बरोबर, सबट्रॅक्शन. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. बघा 6 इकडे असू द्या नाही तर इकडे असू द्या, जो पण मोठा आकडा आहे त्यातनं आपल्याला छोटा आकडा वजा करायचा आहे. जेव्हा साइन वेगळं असेल, आता हा जो 5 आहे त्याला कुठलंच साइन नाही म्हणजे प्लस साइन आहे, आणि इथे मायनस तर दिले, डिफरंट साइन राहिल्यावर काय होईल? मोठ्या आकड्यातनं लहान आकडा वजा करणार. मग 6तनं 5 गेले, 6 मधनं 5 गेले, किती होतात? 1. आता आन्सरला साइन कोणता येणार सांगा बरं? मायनस. बरोबर, मायनसचा साइन येणार. का? कारण की 5 आणि 6 मध्ये 6 मोठा आहे, मग आन्सरला साइन बिगर नंबरचं, जो मोठा आकडा आहे त्याचं साइन येणार. क्लिअर आहे तुम्हाला? हो. ठीक आहे, आपण आता 4th सम बघूया. -7 + 2. ठीक आहे, -7 आहे, 2च्या अगोदर कुठला साइन दिलाय का? नाही. तुम्ही म्हणाल हा प्लस दिलाय, पण तो प्लस ऑपरेशनचा प्लस आहे, म्हणजे कुठली गोष्ट त्यांच्यात आपल्याला परफॉर्म करायची, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, तर ते साइन झालं, ते डिजिटचं साइन आहे का? नाही. ठीक आहे, पण तिथे कुठलंच साइन नाहीये म्हणून 2ला पण काय आहे? पॉझिटिव्ह साइन आहे. हा निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय झालं? डिफरंट साइन. डिफरंट साइन राहिल्यावर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. कशातनं? मोठ्या आकड्यातनं लहान आकडा वजा करायचा आहे. बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. मग बिगर नंबर काय आहे? 7. 7 मधनं 2 गेले, किती होतात? 5. ठीक आहे, साइन कोणता येणार? निगेटिव्ह. निगेटिव्ह. मायनसचं साइन येणार, कारण 7 हा मोठा आकडा आहे आणि त्याला मायनसचं साइन आहे. क्लिअर आहे तुम्हाला? हो. तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवण्यासाठी हे साइन लक्षात ठेवा. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायच्या. या 3 ऍक्शन लक्षात ठेवायचे. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्शन करावी लागणार का? कारण साइन डिफरंट आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट 5th बघा. 5th काय दिलंय? -8 + 0. ठीक आहे, -8 आहे. बघा 0ला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असं कुठलंही साइन येत नाही. 0 जो आहे तो आन्सर मध्ये जरी आला तरी त्याला मायनस किंवा प्लस असं कुठलंही साइन द्यायचं नाहीये. तर 0 आहे, कुठलाही आकडा असू द्या, त्याच्यात आपण 0 ऍड केल्यावर काय होणार? आता तुमच्याकडे 5 रुपये होते, त्याच्यात 0 ऍड केल्यावर किती होणार? 5 रुपयेच राहणार. ठीक आहे, मग तसंच याचा आन्सर येईल -8. -8 मध्ये तुम्ही 0 ऍड केल्यावर आन्सर काय येणार आहे? -8च येणार आहे. ठीक आहे, लास्ट सम बघा फर्स्ट क्वेश्चनच्या. -5 + -2. आता बघा इथे -5 आहे, -2 आहे, म्हणजे काय आहे? सेम साइन आहे. सेम साइन असल्यावर आपण काय करतो? ऍडिशन, नंबर्सची ऍडिशन. म्हणजे 5 + 2 किती होतात? 7. आणि साइन कोणाचं येणार? बिगर नंबरचं, विच इज निगेटिव्ह, म्हणजे आन्सर काय आलं? -7. क्लिअर आहे फर्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द टेबल गिवन बिलो. आपल्याला टेबल दिलेला आहे, तर बऱ्याच मुलांना हे कळत नाही की याच्यावरनं सोडवायचं कसं. तर अगदी सोपं आहे. जे आपल्याला उभ्या लाईनीत कॉलम मध्ये जे दिलेलं आहे त्याच्याशी आपल्याला रो मध्ये दिलेल्या आकड्याशी हे ऑपरेशन करायचंय ऍडिशनचं. ठीक आहे, मग फर्स्ट सम त्यांनी तयार करून दाखवलेला आहे. -2 + 8. ठीक आहे, -2 घ्यायचा इकडनं प्लस घ्यायचा आणि इकडनं 8 घ्यायचा. -2 + 8. मायनस आणि प्लस डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असल्यावर आपण काय करतो? बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. मग 8 मधनं 2 गेले, किती होतात? 6. आणि बिगर नंबरचं आपण साइन दिलेलं आहे. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा झाला फर्स्ट सम. सेकंड बघा, हा -2 आहे आणि हा प्लस आणि हा 4. -2 + 4 अशा पद्धतीने हा सम तयार झालेला आहे. मग -2 आणि प्लस काय आहे? डिफरंट साइन आहे. काय करू आपण? बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करू. बरोबर, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. मग 4 मधनं 2 गेले, किती होतात? 2. आणि इथे आन्सरला साइन कोणता येणार? प्लसचं, कारण 4 हा बिगर नंबर आहे. ह्या दोघांमधनं मोठा कोणता आहे? 4. पण त्याला कुठला साइन आहे? पॉझिटिव्ह, म्हणून इथे काय येणार? +2 आन्सर येणार. प्लस लिहिला नाही लिहिला तरी चालणार. ठीक आहे, याच्यानंतर थर्ड बघा. -2 हा प्लस आणि -3. आता इथे काय आहे? दोन्ही सेम साइन आहे.
2 ला मायनस आहे, 3 लाही मायनस आहे. सेम साइन असल्यावर आपण काय करतो, डिजिट्सची ऍडिशन करतो. ठीक आहे, मग 2 + 3 किती होता, 5. आणि बिगर नंबर कोणता आहे, 3, त्याला साइन कोणता आहे, म्हणून आन्सर येणार -5. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा फोर्थ, -2 + -5. बघा इथे -2 आहे प्लस -5. तर दोघांना काय आहे, सेम साइन आहे. सेम साइन असल्यावर आपण काय करतो, डिजिट्सची ऍडिशन. 2 + 5 किती होता, 7. आणि बिगर नंबर आहे 5 म्हणून मायनस हे साइन 7 ला येणार. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा फिफ्थ सम. बघा आता -2 च या चारही नंबरशी आपलं ऑपरेशन करून झालेलं आहे, म्हणून आपण आता 6 घेणार. 6 ची ऍडिशन हे ऑपरेशन करायचं. इथे जे दिलेलं असेल ते आपल्याला परफॉर्म करायचे. 6 प्लस पुढे आहे 8. बघा दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, काय करणार आपण, सेम साइन येतं, सरळ ऍडिशन करणार. 6 + 8 14. ठीक आहे, बिगर नंबरचं साइन विच इज पॉझिटिव्ह, दिलं नाही दिलं तरी चालणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा 6 + 4. नेक्स्ट नंबर काय, 4. 6 + 4 पॉझिटिव्ह आहेत, सरळ सरळ ऍडिशन करणार. किती येणार सांगा, 10. ठीक आहे, याचा आन्सर आलाय 10. नेक्स्ट 7th बघा 6 + -3. पुढचा नंबर -3 आहे ना, 6 + -3. तर 6 ला काहीच साइन दिलं नाहीये म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, आणि 3 ला निगेटिव्ह साइन आहे म्हणजे काय झालं, दोघांना डिफरंट साइन. डिफरंट साइन असल्यावर आपण काय करतो, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. 6 मधनं 3 गेले 3, आणि मायनस येईल का साइन इथे, नाही का, कारण 6 हा मोठा नंबर आहे, त्याचा साइन आहे पॉझिटिव्ह, म्हणून आन्सर येणार +3. ठीक आहे. नेक्स्ट 6 + -3 नंतर काय आहे, -5. 6 हा पॉझिटिव्ह आहे, 5 हा निगेटिव्ह आहे. मग 6 आणि 5 हे डिफरंट साइन मध्ये आहेत, तर काय करणार आपण, त्या दोघांचं सबट्रॅक्शन, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. 6 मधनं 5 गेले 1, आणि बिगर नंबरचं साइन विच इज पॉझिटिव्ह. कळालंय तुम्हाला. पुढचा नंबर आहे 0. ठीक आहे, 9th सम काय तयार होईल, 0 + 8. 0 + 8. बघा 0 मध्ये कुठलाही नंबर तुम्ही ऍड करा, आन्सर काय येतं, सेम नंबर, तर आन्सर येईल 8. नेक्स्ट सम बघा 0 + 4. 8 झाला, आता 4. 0 + 4 आन्सर काय येईल, 4. कशातही तुम्ही 0 ऍड करा, आन्सर तोच नंबर येईल. 11th बघा 0 + -3. बघा मायनस जरी नंबर असेल तर त्याच्यात तुम्ही 0 ऍड करताय, तर आन्सर काय येईल, -3. क्लिअर आहे तुम्हाला. 0 + -5 आन्सर काय येईल, -5. ठीक आहे. नेक्स्ट बघा -4 आहे, नेक्स्ट -4 आहे, त्याच्यात ऍड करणार 8. डिफरंट साइन आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिफरंट साइन आहे, मग काय करणार, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करणार. मग 8 मधून 4 गेले 4. ठीक आहे, बिगर नंबरचं साइन, 8चं साइन काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणून आपण इथे देणार +4. नंतर नेक्स्ट सम बघा -4 + 4. ठीक आहे, -4 + 4. बघा जेव्हा सेम नंबर्स असतील आणि साइन्स डिफरंट असतील, साइन डिफरंट असेल, सेम नंबर आहे, साइन डिफरंट असेल, तर त्याचा आन्सर ऑलवेज 0 येतं. ठीक आहे, त्याचा साइन ऑलवेज 0 येतं. तुमची 4 रुपयाची उधारी होती आणि तुम्हाला 4 रुपये मिळाले, तर तुमच्याकडे पैसे उरतील का, नाही, म्हणून 0 आन्सर येणार. कधीही अपोजिट नंबर्सला आपण ऍड करणार त्यावेळेला आन्सर काय येणार, 0 येणार. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा 15th -4 + -3. सेम साइन आहे, तर काय करणार, ऍडिशन करणार. ठीक आहे, म्हणजे 4 + 3 किती होता, 7, आणि बिगर नंबरचा साइन विच इज मायनस. ठीक आहे. नेक्स्ट सम बघा -4 + -5. सेम साइन आहे, मायनस मायनस सेम साइन आहे,
दोघं डिजिट्सची काय करणार आपण ऍडिशन करणार. 4 + 5 9 आणि बिगर नंबरचं साइन विच इज मायनस. क्लिअर आहे तुम्हाला? हो. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 5. तर पुढचा सुद्धा मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी तुमच्या कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहे, त्याच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. त्या चेक करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.